लाडकी तुला जगण्या तू दिला. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉग मध्ये. मावशी आज हळद आहे, सो आता आम्ही चाललोय तिला मंदिरात घेऊन जायला. आम्ही आता चाललोय. सो रोहित आलाय, आता आम्ही चाललोय मंदिरात. सो चलो. सो गाईज, आता आम्ही इथं आलो होतो तिला मंदिरात घेऊन जायचं म्हणून माऊला, पण इथं आल्याच्या नंतर कळलं की ती मंदिरात जाऊन आले. सो आता मी आणि रोहित बसलोय, ती येते खाली. सो मग ठरवू आपण काय करायचं. अजून डान्सची प्रॅक्टिस पण करायची आहे, आज संगीत पण आहे. डान्सची प्रॅक्टिस अजून काय नाही, कुठला डान्स घ्यायचा आहे ते माहीत नाही, कुठलं गाणं सिलेक्शन नाही. सगळ्या गोष्टी आजच करायच्यात, आजच संगीत आहे. तर बघू आता कसं काय ते. आणि आमची माऊ बघा कशी चिकनी चिकनी बनून आले, एकदम सुंदर दिसते माऊ. हसतेस काय. आणि आता हे त्यांच्या पद्धतीने काहीतरी पूजा चालू आहे. सो माऊची मम्मी आहे, माऊची मम्मी पूजा करते. माऊ सो गाईज, आता आम्ही आलेलो पार्सल घ्यायला. आता आम्ही परत चाललोय माऊच्या इथं जेवायला. राधिका वगैरे सगळेजण थांबलेत. सो जेवून वगैरे मग आपण घरी येऊ. आपल्याला डान्सची प्रॅक्टिस पण करायची. आज संध्याकाळी डान्स आहेत आणि अजून काही प्रॅक्टिस वगैरे काही नाही. सो गाईज, फायनली आम्ही आता आलो डान्सची प्रॅक्टिस करायला. आणि माहीत नाही कितपत डान्स बसेल, पण बघू चला. आणि आता पल्लू पण ॲड झालेले आहे आपल्यामध्ये. आणि संध्याकाळी डान्स आहे त्यांच्या, संध्याकाळी माऊचं संगीत आहे. आणि आम्ही आत्ता प्रॅक्टिस करतोय. माहीत नाही किती होईल प्रॅक्टिस आणि किती नाही, पण प्रयत्न चालू आहेत. आणि माऊला सरप्राईज आहे आमच्याकडून. आणि खूपच जोरात प्रॅक्टिस चालू आहे. सगळेजणच 100% द्यायचा प्रयत्न करत आहेत. पण ही येल्लो ड्रेसवाली लय चुकते बघा तुम्हीच. सो गाईज, आता डान्स बघा. चला, पूर्ण डान्स तुम्हाला मी आता इथं दाखवणार नाही. बाकीचा डान्स तुम्ही संगीतला बघा. चला. सो गाईज, आता मुलींची प्रॅक्टिस झालेली आहे. आणि आत्ता आमच्या मुलांची आणि मुलींची पण डान्स आहे. सो आता त्याची प्रॅक्टिस चालू आहे. पण हे 2 टेने बघा काहीच मनावर घेत नाहीत. आपल्या 2 पोरीत आपल्या नाचत आहेत. आणि बाकीच्या पोरी प्रॅक्टिस करून गेल्या. आता ही आमची प्रॅक्टिस चालू आहे डान्सची. आणि पूर्ण डान्स तुम्ही बघालच संगीतला. सो मग हे बघा काय चाललं आहे. सो पूर्ण डान्स बघा संगीतला. आणि मग आम्हाला कमेंटमध्ये सांगा की प्रॅक्टिस बघून आणि डान्स स्टेजवरती कसा होता ते कमेंटमध्ये सांगा. चलो. आणि आमची पल्लू आलेली आहे नवीन घरी लग्न करून, डायरेक्ट चहा बनवायला किचनमध्ये आमच्या. या सगळ्यांनी चहा प्यायला. हा, या सगळ्यांनी. तिच्या हातची चहा पहिल्यांदा आपण पितोय. अख्ख्या आयुष्यात तर तिने कधी काय बनवून दिलं नाही, पण आज चहा बनवून देते. आणि आता पोरी, आम्ही चहा पाण्याला आलोय. पोरीनी चहा घेऊन आले. कुठे कप? पोरगी पसंत आहे आम्हाला. नसू द्या, चहा आली पण चालेल. सो गाईज, फायनली मी आता रेडी आहे. आणि आता मी चाललोय माऊच्या संगीतला. आज माऊचं संगीत आहे. डान्सची प्रॅक्टिस वगैरे तर प्रॉपर झालेली आहे. आणि आता चाललोय माऊच्या संगीतला. सो चलो, सौरभ आलाय घ्यायला, तर सौरभ सोबत आपण जाऊ. सो गाईज, आता फायनली सौरभ आलाय मला घ्यायला. आणि आता आम्ही चाललोय. पहिला राख्याला कलेक्ट करतो. राख्याला घेऊन मग आपण काजलच्या इथं जाऊ. काजलच्या इथं राधिका आहे, पल्लू पण तिथंच आहे. क्या बोला तूने? राख्या का रोहित? मग कोण बोलला रे? राख्या बोलला. सॉरी गाईज, कारण की राख्या सारखा सोबत असतो, त्यामुळे राख्याचा तोंडात त्याला नाव. रोहितला आपण पहिले घेऊ, मग रोहितला घेऊन मग आपण डायरेक्ट तिघं पण जाऊ बाकीच्या पोरीनं घ्यायला. इन हाथों में जब से आया ये हाथ तुम्हारा, जैसे दरिया की हलचल को मिल जाए कोई किनारा. तुम्हारे संग आवारगी भी देती है जैसे सुकून.
तुम्हारे संग हर एक लम्हा याद नहीं मैं भूलूं। ये शहर सांस किसकी वजह से लग रहा पता है? तुम। ये देश कौन चला रहा पता है? तुम। लोग जिंदगी किसकी वजह से जी रहा पता है? तुम। अरे तुम हुस्न परी, तुम जाने जहां, तुम सबसे हंसी, तुम सबसे जवां, सौंदर्य साबुन निर्मा। मेरी शक्तियों का गलत इस्तेमाल किया गया माँ। ये दुनिया बहुत खराब है माँ। साले का खोपड़ी तोड़ साले का। सो गाईज फायनली आमचा डान्स झालेला आहे. आम्ही चुकत नाचलो पण फायनली झालं. सबमिशन अजून पाहिजे होतं थोडं नाचून माऊच्या लग्नात. खूप छान झालं आमचं परफॉर्मन्स, एक नंबर. तुला कसं वाटतंय नाचून? अचीवमेंट आहे आमच्यासाठी ही. आम्ही इतके चांगले प्रॅक्टिसला एकदाही नाही नाचलो जितके स्टेजवर नाचलो.
स्वाद असतात त्याच्यामध्ये. कोण चांगला नाचला? सौरभ छान नाचला सगळ्यामध्ये. सौरभ तुझ्याबद्दल चांगलं बोलते. ते सोड आपण. आता हा एकटाच करतो. थांब नंतर दाखव. अरे पाऊंड उठलं घेत. भाई हंसेगा डोली को कांधा देगा और ये कहेगा गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. सो गाईज फायनली आमचा डान्स वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही आलो होतो बाहेर जरा फिरायला. जशी प्रॅक्टिस झालेली त्याच्यापेक्षा भारी डान्स आमचा इथं आता झाला. सो मज्जा आली. सो गाईज फायनली संगीतचा कार्यक्रम वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय घरी. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.